नमस्कार, मी मनीषा. काल आपण धन्नाजीची आणि ठाकूरजींची गोष्ट पाहिली होती. तर त्यातला पुढचा भाग आज मी सादर करणार आहे. तर एकदा ठाकूरजी आणि धन्नाजी गाई पाळायला घेऊन गेले, चरायला घेऊन गेले आणि दोघंजणं मिळून तिथं खेळले आणि आता जरा मोठे झाले ते एक 16-17 वर्षाचे असे. आणि गाई चरून ते पुन्हा घरी घेऊन आले दोघं मिळून आले आणि आपापलं काम हातपाय धुणं वगैरे असं संध्याकाळचं घरी आलेलं. आणि तेवढ्यात मग धन्नाजीला काय दिसलं की पूर्वी जे साधू आपल्या घरी आलेले होते ते पुन्हा आलेले दिसत आहेत. म्हणून त्यांनी आईला विचारलं. तर आईनं सांगितलं, हो ते साधूजी पुन्हा आपल्याकडे आलेले आहेत आणि आहेत ते बसलेत. मग ते धन्नाजी त्यांनी त्याला नमस्कार केला साधूजींना आणि म्हणाले, केव्हा आलात वगैरे विचारलं. मग ते साधूजी म्हणाले त्याला की धन्नाजीला, अरे मी तुला इथं एक देव दिला होता, तो कुठे आहे? तर म्हणे, तो मी खिशात घालून घेऊन जातो, माझ्या खिशामध्ये घालून मी त्याला गाई चरायला घेऊन जातो, मग तो त्याचं रूप प्रगट करतो. मग ते ठाकूरजी आहेत, मग ते आम्ही दोघं मिळून खेळतो, घरी येतो, असं आमचा दिनक्रम सुरू आहे. तर म्हणे ठाकूरजी, मग त्यांच्या काही लक्षातच आलं नाही. मग ते म्हणजे कुठं आहेत ते मला दाखव बरं. त्यांना नंतर लक्षात आलं की हे बहुतेक देवानं प्रसन्न होऊन याला आपलं रूप दाखवलेलं आहे. मग मला कुठे दाखव. मग ते कृष्णाला ठाकूरजींना बोलवायला तो गेला आणि म्हणाला की माझ्या गुरुजींनी तुम्हाला बोलवलं आहे आणि तुम्हाला त्यांना बघायचं आहे. मग त्यांनी सांगितलं ठाकूरजींनी, असं मी कोणालाही दर्शन देत नसतो म्हणाले, मी काय असं सगळ्यांच्या पुढे येत नाही. तर म्हणे, अहो असं नाही, असं करू नका म्हणाले. मित्राला म्हणाले, असं करू नकोस बाबा, त्यांनीच मला तुझी गाठ घालून दिलेली आहे आणि तुझी माझी गाठ पडली आणि आपण दोघंजणं छान असं खेळतो आणि मी तुझी भक्ती करतो, तुला खिशात घालून घेऊन जातो, मग तू प्रकट होतोस, आपण खेळतो करतो. तर त्यांनीच मला गाठ घालून दिलेली आहे आणि तू दर्शन देत नाहीस असं म्हणू नकोस. चल, मला माझ्याबरोबर चल आणि त्यांना तू दर्शन दे, त्यांना खूप आनंद वाटेल. मग ठाकूरजी पण त्यांच्यासमोर गेले आणि ठाकूरजींचं दर्शन साधूजींना झालं. आणि आपण नुसतंच काय म्हणतो की कौन कहते है भगवान आते नहीं, मीरा जी जैसे हम बुलाते नहीं. पण आता काय म्हणायचं, याद उनको कभी हमारी आएगी, याद आएगी उनको कभी ना कभी, याद आएगी उनको कभी ना कभी, प्रभु दर्शन तो देंगे कभी ना